हाय फ्रेंड्स, हॅलो, नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. आम्ही गेलो गावाला, परभणीला. दीदीच्या घरचे देव खूपच सुंदर, खूप म्हणजे खूपच सुंदर आहेत. खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत तिच्या. असं वाटतं की दीदीच्या घरच्या देवांकडे बघतच राहावं. एवढे सुंदर लक्ष्मीची मूर्ती, मस्त अशी गणपतीची मूर्ती, खूपच छान छान मूर्त्या आहेत. आणि आजचा सोमवार आमचा दीदीच्या घरी जाणार होता. अगोदर दीदीने बेल वाहून घेतला आंघोळ करून. देवाची पूजा, देवाला अभिषेक वगैरे तिनं अगोदर पूजा करतानाच करून घेतला होता. मस्त तिने तिचा बेल वाहून घेतला. हे सकाळचे आमची कामं सगळे आटोपले होते. व्हिडिओ काय बनवणं होईन चाललं माझ्यानं. कारण तर आम्ही सगळेजण एकत्र आले की आमचं असंच आहे, गप्पा मारत बसायच्या. नाहीतर मग भरपूर कामं. आम्ही 4-5 जण नाही 10 जण झालो होतो एकत्र. आम्ही 4 बहीण भाऊ, आमच्या दोघींचे, तिचे 2 लेकरं, माझे 2 लेकरं, जिजू, माझा मावस भाऊ, असे आम्ही 10-12 जण झालो होतो. त्याच्यामुळं आमचा कामातच दिवस जात होता. हे दीदीनं अगोदर मस्त बेल वाहून घेतला एक शाळ. खूपच सुंदर पूजा केली होती तिनं आज सोमवारची. हे उतरंडी पण खूप मोठ्या मोठ्या आहेत तिच्या घरच्या. हे उतरंडी खूपच सुंदर आहेत. उतरंडी पण ती पूजा पण खूप छान करते. ही गणपतीची मूर्ती तर खूपच आकर्षक आणि खूपच सुंदर आहे. ही लक्ष्मीची मूर्ती, पितळेच्याच आहेत हे मूर्त्या. सगळ्याच मूर्त्या मोठ्या मोठ्या आहेत, पण हे 2 मूर्त्या खूपच जास्त मोठ्या आहेत. खंडोबाची मूर्ती, अन्नपूर्णा, श्रीकृष्ण, अशी खूप छान छान देव आहेत. मला तर खूप आवडतात तिच्या घरचे देव. मस्त असं मंदिराला तोरण लावलं होतं तिनं. मोरपंख पण खूप मोठे मोठे आहेत. कुंडीच आहे मोठी मोरपंखाला पण. तिचं झालं की मग लगेच मी पण 108 बेल वाहून घेतला. तिने बेल आणि फुलं वाहिले होते लगेच. तिचं झालं की मग लगेच मी साडी घातली आणि बेल आणि फुलं वाहून घेतला. सॉरी, थोडं उशीर झाला मला व्हिडिओ टाकायला, कारण एडिट करणं झालंच नाही माझ्यानं. आम्ही 4 एकत्र आलो की गप्पाच मारत बसतो. नाहीतर मग इकडं तिकडं निवांत बाहेरगावी गेलं की. हे तातू मध्ये मध्ये येऊच लागला माझ्या. मस्त अशी श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जप करत मी 108 बेल वाहून घेतला मी माझा. आज सगळ्यांनाच उपवास पण होते. खास म्हणजे आमच्या जिजूला पण उपवास असते. आज शनिवार, सोमवार जिजू पण धरतात. साडू एका जागी आली की तर मस्त फिरायचंच काम असते त्यांना. साडून मिळवणे मस्त फिरतात ते. मस्त मजेत दिवस चाललेत आमचे. 2-4 दिवस तरी आता मजेतच जाणार आहेत. घरी गेल्यावर तरी काम काम आणि कामच असते म्हणा. छान असं मी माझा पण बेल वाहून घेतला. 108 बेल, 108 फुलं दीदीचे वाहिले होते, पण मी काय वाहिले नाही. मग अशीच वेगळी साडी गुंडाळीन पूजा करून घेतली. मग तिने धूप केला, आरती केली. दोघींनी मिळून लेकरांना आरती दिली. आम्ही सगळ्यांनी पण आरती घेतली. आणि संध्याकाळचा बेत होता की आज मुगाच्या शेंगाची आमटी. आम्ही आता पहिल्यांदाच खायलो. तिने तरी खाल्ली होती 4-5 वेळा. मग काय आम्ही तातूनं मला थोडीशी मदत केली. मग काय केली आम्ही आमटीची तयारी. तिने दारावर आली होती शेंगा आणि सांबार. मस्त शेंगा आणि सांबार घेतला, लेकरांनी मी निवडला. मस्त आमटी भाकरीचा बेत केला संध्याकाळी. देवाला नैवेद्य घालून दाखवून घेतला आणि जेवण करून घेतले. आणि मस्त बाहेर महादेवाच्या मंदिरात पण गेलो होतो आम्ही. लेकरं इकडं मशीन लावली होती, तिने लेकरं मशीनकडेच बघत होते सारखे. मशीन एक्साइटमेंट, लहान वयात अशीच कोणत्याही नवीन गोष्टीची खूप एक्साइटमेंट असते. आम्हाला पण असायची. हे यांच्या चालू झाल्या गप्पा. हे आले बाहेरून आले केळं घेऊन की मस्त बसले केळंच खात सगळे. यांना तर फक्त लोळायचंच काम आहे.
गोटू मस्त मला सांगत होता मजा, आम्ही बाहेर किती मजा केली ती. हे प्रशांत भाई माझा मावस भाऊ. हे काहीच बोलत नव्हता, विचारलं तरी सांगत पण नव्हता. गोटू तरी थोडाफार एक्सप्लेनेशन देत होता मला. जिजूला विचारलं, जिजूनं पण काहीच नाही सांगितलं. छोटू बसला होता निवांत. हे आम्ही एकत्र आलं की आमचं असंच चालू असते, मस्त हाशिक मजाक गप्पा गोष्टी. मस्त बसायचं रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत गप्पा मारत. हे ती तातू पण आले की केळं खायला लागले सगळेच. थोड्याफार गप्पा मारल्यान पुन्हा मग आम्ही स्वयंपाक वगैरे आटोपला. भाकरी पोळी भाजी आमटी असं मस्त असं स्वयंपाक केला होता. सगळ्यांनी जेवणं केले आणि आम्ही गेलो. मग जवळ दीदीच्या घराच्या खूप जवळ मंदिर आहे तिथं गार्डन आहे. आम्हाला जायला तरी 9 वाजले होते, पण घरी बसण्यापेक्षा मस्त तिथं गार्डनमध्ये बसून गप्पा मारता येतात म्हणून आम्ही गेलो. मग अगोदर देवाच्या मारुतीचं मंदिर आहे तिथं खूप छान, तिच्या कॉलनीमध्येच आहे. मस्त मारुतीचं मंदिर, साईबाबा, देवी, महादेव. ती पशुपतीचं पारायण करायला पण तिथंच जाते. मग आम्ही गेलो तिथं बसलो 11-11:30पर्यंत मस्त गप्पा मारत गार्डनमध्ये सगळेच जण गेलो होतो. आणि असा होता आमचा दिवस. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. बाय.